चांगला राहिला आणि संपूर्ण दिवसामध्ये त्यांनी देखील प्रभावित केलं. महेश म्हात्रे आपण पाहिलं गेलं, संदीप म्हात्रे या टीमचा हिस्सा, अक्षय म्हात्रे कॅप्टन टीमचे आपण पाहायला गेलं. तेजसचा खेळ देखील खूप कमालीचा राहिला. लेदर क्रिकेटपटू आणि आता टेनिस बॉलमध्ये त्याची कला गुणवत्ता त्याने दाखवली शुभम. आणि आपण पाहायला गेलं गणेश पवार यांचं देखील कौतुक करावं लागेल, कारण खूप आपण पाहायला गेलं मॅचमध्ये ट्विस्ट याबाज पाहायला मिळत होते. गोलंदाज अगदी एक नो बॉल, त्यानंतर वाईट प्रेशर थोडंसं रिलीज झालं आणि त्या ठिकाणी शेवटच्या बॉलवरती षटकार ठोकला आणि विजय करून दिला आपल्या वयाल टीमला. RSK एंटरप्राइजेस वयाल या नावाने करता टीम खेळते. पुरस्कर्ते अनिलजी डुकरे आपण पाहतोय. त्यांना विनंती आपण देखील या मुख्य व्यासपीठावरती, अगदी चांगलं व्यक्तिमत्व आहे, उद्योजक आपण पाहतोय आसरे गावाचे अनिलजी डुकरे यांना विनंती आपण देखील या मुख्य व्यासपीठावरती. RSK वयाल या टीम या नावाने गत वर्षामध्ये देखील कित्येक वेळा टीम आपण खेळताना पाहिली. महेश म्हात्रे या टीमचा बॅकबोन आहे, परंतु आता महेश म्हात्रेवरती ही पण टीम अवलंबून नाही आहे. महेश म्हात्रेंनी आपण देखील ओळखलं, आपले सर्व खेळाडू अगदी चांगले खेळ करतात. आपण पाहिलं यंग खेळाडू आहेत अगदी या टीममध्ये. आपण पाहिला कविश असतील, तन्मय मापाडी आपण पाहिले, तेजस देखील यंग आहेत आणि यंग खेळाडूंना घेऊन शुभम यावत टीम खेळ करते आणि कमालीचा खेळ अद्यापर्यंत पाहतो. क्रिकेट बदलला आता आणि आपण पाहायला गेलं महेश म्हात्रेच्या अंडर आपण पाहायला गेलं तर नक्कीच चांगले खेळाडू घडले आहेत. चला मॅचला सुरुवात करा. पेन पंचांच्या भूमिकेमध्ये आपण नक्कीच पाहतोय अविनाश पारिंगे सरांना. स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये नक्कीच नरेशजी म्हात्रे सरांना आपण पाहतोय. चला मॅचला सुरुवात करा. नक्कीच आपण पाहायला गेला या स्लाईन खूप चांगली स्पर्धा आपण पाहतो. SDP ट्रॉफी आपण पाहायला गेला आणि पहिल्या रात्रीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. वायल टीमला बराचसा अगदी आपण पाहायला गेला सपोर्ट स्टाफ लाभला. कौदी पानशील त्यांना देखील बराचसा सपोर्ट आहे आणि दोन्ही टीम आता एकमेकांसमोर कित्येक वेळा आल्या असेल, कित्येक वेळा त्यांच्यामध्ये लढत पाहायला मिळाली असेल आणि चांगले बॅटल आणि थ्रिलर मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळेल. गुलाबी दंडी आपण जरूर पाहतोय. आता थंडीचा अभाव नक्कीच जाणू लागला आणि त्याच्यामध्ये मॅचला सुरुवात होईल. महेश मात्र अगदी पहिलं षटक पंचांकडे लाऊड अपील केली. अगदी आपण पाहायला गेला नक्कीच पंचांनी अपील फेटाळून लावली. पहिला बॉल पॅडवरती अदलणारा बॉल आपण पाहिला. अनिल वानकले करत भाई या नावाने ओळखले जातात आणि त्यांच्या समवेत या टीमचा A1 क्वालिटी ऑलराऊंडर आपण पाहतो हर्षल तांडेल. त्याचा खेळ देखील खूप चांगला राहिला मागच्या मॅच मध्ये. बेस्ट वर्सेस बेस्ट याबाज बॅटल आहे. वेगानं फेकला होता, फास्ट अँड फ्युरियस डिलिव्हरी. महेश मात्र व्हेरिएशनसाठी ओळखला जातो. पहिला बॉल आपण पाहायला गेला, टप्पा पडल्यानंतर आतल्या बाजूला पॅडवरती, त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती आपण पाहिलं वेगानं बॉल फेकला आउट ऑफ द ऑफस्टम्प अगदी त्या लाईनवरती. म्हणजे गोलंदाजी तुमच्याकडे असते, वेग तुमच्याकडे असतो, परंतु त्याच्यामध्ये व्हेरिएशन असणं खूप गरजेचं. आणि व्हेरिएशन आपण पाहायला गेलं महेश मात्रेच्या माध्यमातून यावेळेस पाहायला मिळतात. यावेळेस पहा अनिल बॅट अँड बॉल चांगला संपर्क नाही आहे. नक्कीच प्रत्येक बॉलवरती काही ना काही घडताना आपण पाहतोय. अगदी अद्यापर्यंत आपण पाहिलं खातं ओपन झालं नाही आहे गावदेवी पानशेल टीमचा, कारण सलगचे 3 बॉल्स आपण डॉट पाहतो. गोलंदाज अगदी महेश म्हात्रे, बराचसा एक्सपिरियन्स, व्यावसायिक दर्जा खेळाडू, परंतु आता गावासाठी वयाल गावाच्या नावासाठी खेळ करावा लागेल. यावेळेस पहा पुन्हा एकदा चांगली डिलिव्हरी यावेळेस पाहायला मिळाली. सलगचा आपण पाहायला गेला सुदर्शन पाटीलचा 4था डॉट बॉल आपण पाहतो. 4 रो मध्ये डॉट बॉल आले. आता प्रेशर बॅटिंग करणाऱ्या अगदी पाहायला गेलं बॅटर्स अनिल वानकले यांच्यावरती असेल, त्यांच्यावरती थोडंसं दडपण असेल, कारण महत्वाची मॅच आपण पाहायला गेलं वयाल त्यांच्या विरोधात पानशील. यावेळेसचा दांडी 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 गोल केल्या. फर्निचर डिस्ट्रॉय, प्रेशर होतं, प्रेशरचं रूपांतर अगदी विकेट मध्ये झाला. पहिला धक्का बसला गावदेवी पानशील या टीमला
अनिल वालकरेकर तर बाद झाली. आपण पाहायला गेलं सलगच्या रो मध्ये अगदी 4 बॉल डॉटवले होते. प्रेशर क्रिएट होत होतं, दडपण येत होतं त्यांच्या अगदी माथ्यावरती आणि त्या दडपणाखालीच याबस ही विकेट आली. डॉट बॉल महत्वाचे आहेत. अगदी महागुरूंनी देखील सांगितलं सध्याचे बॅटर्स आपण पाहायला गेलं मोठ्या फटक्यांना जास्त अगदी महत्व देत असं. सिंगल डबल त्यांना महत्वाची वाटत नाही, परंतु सिंगल डबल खूप महत्वाची आहे. उगाच सिंगल डबलला क्रिकेटची लाईफ लाईन तर म्हणत नाहीत ना. परंतु न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये समीर वानकले दाखल होतील. समीर इन ॲट नंबर 3 वरती आपण पाहायला गेलं अद्यापही खातं ओपन झालं नाहीये. एक विकेट गमावली अनिल यांच्या स्वरूपात. कवदी पांशल टीमनं अगेन्स्ट RSK वयाल या टीमच्या खेळताना आपण पाहायला गेलं तर नक्कीच खूप चांगली मॅच पाहायला मिळते. का सुरुवात तर झाली महेश मात्रन गोलंदाजी करत असताना आपल्या टीमला चांगली सुरुवात करून दिली, स्वतःवरती जबाबदारी घेतली. ती जबाबदारी लिलया नक्कीच पार पाडतात. यावेळेस आणखीन एक पहिलं बॅट विकेट मेडन षटक संपूर्ण स्पर्धेतील आपण पाहतोय आजच्या रात्रीतील अगदी पाहायला मिळेल. महेश म्हात्रे याच्या नावावरती विकेट मेडन ओव्हर. अगदी विकेट देखील धावा एकही खर्च केली नाही. वयाल टीमच्या बाजूनं महेश म्हात्रेने जोर लाभला. पहिल्या षटकामध्ये आपण पाहायला गेला विकेट मेडन ओव्हर फेकले गेला. STP ट्रॉफी मध्ये अंतिम आपण पाहायला गेला नक्कीच पहिली रात्र आणि त्याच्यामध्ये महत्वाच्या मॅच मध्ये सुरुवात चांगली केली शुभम महेश मात्रेनं. नावाप्रमाणे जसा या खेळाडूचं नाव मोठं तसा खेळ त्याने आवाज मैदानाच्या आतमध्ये मोठा केला. गरजेचं असतं तुमच्या अगदी आपण पाहायला गेलं प्रमुख खेळाडू अद्यापर्यंत आपण पाहायला गेलं आजच्या रात्रीमध्ये 7 विकेट त्याच्या नावावरती आपण पाहायला गेलं. म्हणजेच गोलंदाजी चांगली झाली. आपण या विकेटवरती दावा देखील पाहिल्यात, पण त्या विपरीत आपण पाहिला महेश म्हात्रेची गोलंदाजी. कारण हीच ती पांशल टीम आहे ना सुदर्शन सर, ज्यांनी अगदी 66 धावा तब्बल अगदी केल्या होत्या. आणि परंतु आता थोडंसं फंबल स्ट्रगल करताना पाहायला मिळतात. स्ट्रगल अगदी आपण पाहायला थोडंसं बॅटर्स स्ट्रगल मध्ये दिसतात. 2 विकेट गमावला 0 अंकावरती. पहिलं षटक अगदी आपण पाहायला गेलं SDP ट्रॉफी मधलं पहिल्या रात्रीमधलं अगदी या महत्वाच्या मॅच मधील विकेट मेडन. कविश पवार आणखीन एक यंग टॅलेंट आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आता आलंय. महेश म्हात्रेने त्यांना घडवलंय अगदी आणि आता त्याला त्याचा खेळ देखील कसा राहील ते पाहिलं जाईल. कारण सुरुवात तर चांगली करून दिली आहे, परंतु हर्षल तांडेल अजून मैदानाच्या आतमध्ये. समीर वानकले आपण पाहतो नॉनस्ट्राइक एंड वरती इन ॲट नंबर 3 वरती. यावेळेसचा फटका डीप मिडविकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक येथील बॉल वरती एक धाव वापस कंप्लीट केली. अगदी प्रतीक्षा करावी लागली अगदी तब्बल 7 बॉलची अगदी खातं ओपन करण्यासाठी पांशेल टीमला. हर्षल तांडेलला खेळ कमालीचा करावा लागेल. अगदी शांत माइंड ठेवून तुम्हाला अगदी खेळ करावा लागेल. कारण क्रिकेट हा खेळ आपण पाहायला गेला माइंडचा गेम आहे. डोक्यावरती बर्फ ठेवून तुम्हाला खेळ बस करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. एक धाव धावफलकावरती लॉस ऑफ 2 विकेट. लॉस ऑफ 1 विकेट आपण पाहायला गेला. लॉस ऑफ 2 विकेट नक्कीच आपण पाहतोय. अगदी टीमची टोटल 1 अंकावरती आपल्याला पाहायला मिळेल. अद्यापर्यंत गोलंदाजी खूप चांगली झाली. कविश पवारनं देखील सुरुवात केली, परंतु आता संकटामध्ये आणि आबा संकट खरं तर कुणाच्या एरागेराच्या वाट्याला येत नसतात. त्याच्यामध्ये संकटांना सामोरं जाण्याची ताकद असते ना, अगदी त्याच्याच वाटेला संघर्ष आणि आपण पाहायला गेलं संकट येत असतात. त्यांना बाजूला सारून तुम्हाला अगदी प्रयत्न करावे लागतील. या बच्चा बॉल उडवला, प्रयत्न केल्यात यस बॅटरच्या माध्यमातून. समीर ठोकतात त्या बॉल वरती षटकार. षटकाराला आता एक्सलेट करण्यास सुरुवात केली. त्यांना माहिती आहे जय वानकलेने ठोकला यावेळेस षटकार. आपण पाहायला गेला नक्कीच कब्बालीचा आणखीन एक खेळाडू यंग टॅलेंट आपण पाहायला गेले या टीमचे. जय कमी वय खरं तर क्लासमेट असावेत नक्कीच आपण पाहायला गेलं, परंतु आता आपल्या गावासाठी खेळ करतात. कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून मैदानाच्या आतमध्ये आता ते खेळ करतील. आणि आपण पाहिलं टीमची टोटल 7 या अंकावरती आता जाऊन पोहोचली. आता आक्रमकरित्या जयने देखील आपण पाहायला गेलं संयम भरपूर झाला. आता आक्रमक अप्रोच यावेळेस पाहायला मिळतोय. यावेळेस आणखीन एक ऑन साईडच्या दिशेने ऑन ड्राईव्ह केलाय. तेजस बॉल वरती येतील, परंतु एक सिंगल यावेळेस प्राप्त होईल. जय आणि हर्षलला आपण पाहायला गेलं टीमला प्राप्त होईल. टीमची टोटल 1 ने वाढेल. 8 धाबा धावफलकावरती लागल्या जातील. लॉस ऑफ 2 विकेट. दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 8 धाबा गोलंदाजी यावेळेस कमालीची झाली.
कारण आपण पाहायला गेलं बॅटिंगचा बोलबाला राहिला आजच्या संपूर्ण रात्रीमध्ये पानशिल टीमचा आणि अद्यापर्यंत हर्षलला आणि जयला शांत ठेवलं म्हणजे अगदी सोपं काम नव्हतं परंतु केलं पैश मात्रे तदनंतर कविश पवारनं अगदी हा बॉल पाहायला गेलं तेजस बॉलवरती येतील याबस पडतात जडतात पण पाहायला गेलं नक्कीच प्रयत्न खूप आणि प्रयत्न केले जातात अगदी निस्वार्थपणे आपल्या गावासाठी आणि ग्रामीण टेनिस क्रिकेट कदापि अगदी पैशासाठी खेळलं जात नाही खेळलं जातं गावाच्या नावासाठी उज्ज्वल भविष्यासाठी आपल्या गावाचं नाव मोठं व्हावं अगदी त्या अगदी हेतूने करता प्रत्येक खेळाडू आपला 100% योगदान नक्कीच देत असतं आणि टीमची टोटल आता पोहोचली 10 या अंकावरती 10 धावा तेजस देशमुख आपण पाहायला गेलं चांगला खेळ आजच्या रात्रीमध्ये त्यांचा राहिला महेश म्हात्रे आपण पाहिला संपूर्ण वयाळ टीम वर्क न खेळ करते हर्षल पायावरती अदलणारा बॉल आपण पाहतोय नक्कीच पंचांकडे लाऊड अपील केली होती त्यांना माहिती आहे विकेट खूप महत्वाची आहे हर्षलची कारण आजच्या रात्रीमध्ये त्यांनी देखील प्रभावित केला आपण पाहायला गेलं टीमची टोटल जाऊन पोहोचली 10 अंकावरती 2 षटकं संपलीत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 10 धावा आहेत धावफलकावरती अगदी आपण पाहायला गेलं 5च्या सरासरीनं प्रति षटकामध्ये अद्यापर्यंत पानशिल टीम चालली आहे अद्यापही 2 षटकांचा खेळ बाकी आहे आता तुम्हाला वेळ नाही आहे कारण पाहायला गेलं तर नक्कीच 2 षटकं बाकी आहे कानमंत्र देतात आणि मित्राला मित्राची साथ देणं गरजेचं आहे तो मित्र अगदी आपण पाहायला गेला एकमेकांना साथ देतात ते खरे मित्र असतात त्यांना माहिती आहे एवन जोडीनं कित्येक वेळा चांगले काम संकटातून बाहेर काढल्या पानशिल टीमला आणि तेच काम यावंच करायचं 10 धावा धावफलकावरती आहेत हर्षल 2 विकेट तुम्ही गमावल्यात आणि आपण पाहायला 2 ओव्हरचा खेळ अद्यापही बाकी आहे गोल्डन ट्रॅक वरती अप टू द मार्क आता पाहायला मिळतील तन्मय मापाडी याबस आपण पाहतोय तिसऱ्या षटकासाठी तन्मय आले तर अगदी अजून एक यंगस्टार अगदी वायलगावचं फ्युचर आपण नक्कीच पाहतो आणि स्ट्राइक एंड वरती आता जय असतील सुरुवात होईल तिसऱ्या षटकाला यावरचा बॉल उडवला हाय अँड हँडसम लॉंग अँड स्ट्रॉंग अगदी आलाय जयच्या बॅट मधून षटकार कब्बालीचा स्ट्रोक आपण पाहतो अगदी ऍक्सेलरेट करण्यात सुरुवात केली कारण ऍक्सेलरेट करणं गरजेचं होतं आणि जयने ते केलं बैठक शॉट रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतो बॉलच्या अगदी आपण आपला बॅट अगदी चांगला अगदी टोमध्ये आपण पाहतोय जयला चांगला इन्फॉर्ममध्ये बॅटर आहे आणि सध्याच्या घडीला त्याच्या रडारमध्ये असे चेंडू फेकले गेले ना तर नक्कीच त्याच्यावरती रिझल्ट हा लास्ट बॉलवरती पाहायला मिळाला तोच नक्कीच पाहायला मिळेल टीमची टोटल 16 या अंकावरती जाऊन पोहोचली 16 रन्स ऑन अ बोर्ड अद्यापर्यंत आपण पाहतो 16 धावा धावफलकावरती आहेत जय या बस पहा थोडीशी आणि आपण पाहायला गेलं तन्मय मापाडी आजच्या रात्रामध्ये इकॉनॉमिकल थोडेसे शोभा महागडे ठरलेत आपण देखील पाहिलंय आणि तेच घडेल का या बस मिस टायमिंग उंची जास्त लांबी कमी कोण येईल बॉल खाली प्रश्न होता अगदी गोलंदाजाकडे संधी होती स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कारण बराचसा होती त्याच्याकडे होता बॉलला गॅदर करणं यावंच बॉल पर्यंत नजर ठेवणं अगदी आपण पाहायला गेलं ते खूप गरजेचं असतं परंतु आपण पाहायला गेलं कॉलिंग होत नव्हतं कोण हा झेल पकडेल त्याच्यावरती प्रश्नचिन्ह होतं कॅच ड्रॉप झाली आणि त्या ठिकाणी आली एक सिंगल राहुलजी गायकवाड यांनी बरेचसे पारितोषिक वायल टीमसाठी लावले ते देखील उपस्थित आहेत तब्बल आपण पाहायला गेलं 5,000 एका षटकारासाठी लावले होते शुभम आपल्या गावासाठी प्रेम क्रिकेट वेळ लावणारा खेळ आहे पाठीराखांची भूमिका देखील महत्वाची आहे शुभम कारण साथ देणारी माणसं सोबत असली परिस्थिती सोबत मनस्थिती सुद्धा बदलते आणि आता बदलली अवेल पानशिल टीमची हर्षल तांडेल ठोकतात या बॉलवरती षटकार टीमची टोटल जाऊन पोहोचेल 23 या अंकावरती 23 धावा हर्षल तांडेल जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहेत तोपर्यंत धोक्याची घंटा असेल अगदी आपण पाहिला वयाल टीम आणि त्याच्या गोलंदाजांसाठी हर्षल तांडेने आपण म्हटलं की प्रभावित केलं बॅटिंगच्या जोरावरती आणि सध्याच्या घडीला गावदेवी पानशिल टीम बऱ्याचशा फॉर्ममध्ये बऱ्याचशा अगदी आपण पाहिलं टुर्नामेंटमध्ये अगदी पारदर्शकता पटकावताना त्यांना आपण पाहिलं असेल आणि आपण पाहतो हर्षल तांडेल ठोकते या बॉलवरती षटकार टीमची टोटल 23 या अंकावरती सुरुवातीच्या 2 ओव्हरमध्ये थोडे स्ट्रगल करताना पाहत होते अगदी गावदेवी पानशिल टीमच्या बॅटर्स परंतु आता त्यांनी ओळखलं बॉलवरती नजर शेवटपर्यंत ठेवली आणि आता आक्रमण करण्यास सुरुवात केलं टार्गेट केलं होतं अगदी या गोलंदाजाला आणि यावंच ते टार्गेट सफल संपूर्ण त्याच्यावरती आक्रमण नक्कीच यावंच चढवलं जात आहे 23 धावा त्या फलकावरती आहेत
23 23 धाबा. हर्षल तांडेल तन्मय मापाडी कमबॅक करावा लागेल. शरीरावरती आदलणारा बॉल आपण पाहतोय. कमबॅक केलंय अगदी तन्मयनं. यंग खेळाडू, एक्सपिरियन्स कमी आहे, परंतु आपण पाहायला गेलं महेश म्हात्रे यष्टांच्या मागे तो रोल खूप महत्वाचा असतो, कीपर आणि बॉलर. 23 धावा धावफलकावरती लागल्यात. लॉस ऑफ 2 विकेट. 23 धावा धावफलकावरती कमबॅक केला. आपण पाहिला नक्कीच कमबॅक खूप महत्वाचं होतं. यावेळेचा फटका, फुलचा फटका तेजस आहेत डीप मिड विकेटला, परंतु एकच सिंगल या बॉलवरती अद्यापर्यंत प्राप्त झाली आहे आणि सिंगल वरती प्राप्त समाधान मानावं लागेल. 24 धावा धावफलकावरती अद्यापर्यंत लागल्या. सध्याच्या घडीला शांत क्रिकेट सुरू आहे. चौकार षटकार देखील आपण पाहिले. सुरुवातीच्या 2 ओव्हरमध्ये आपण पाहिलं महेश म्हात्रे पेडन षटक, तदनंतर कविश पवारचं चांगलं षटक. परंतु जय यावेळेस पहा थांबणार नाहीयेत. मला जमत नाही तोडजोड, मला आवडते तोडफोड हे सांगताना जय मैदानाच्या आतमध्ये ठोकतात. षटकार आला या बॉलवरती. धावफलक पुढे सरसावताना आपल्याला पाहायला मिळेल टीमची टोटल जाऊन पोहोचेल 30 या अंकावरती. 30चा पल्ला गाठलाय 3 ओव्हरमध्ये अगदी गावदेवी पांशेल टीमनं. सुरुवातीला आपण जर पाहिलं ना, नक्कीच महेश म्हात्रेच्या पहिलं षटक मेडन आलं होतं, 2 विकेट त्याच्या नावावरती. कवीचं षटक अगदी आपण पाहायला गेलं 10 धावा त्याच्या षटकामध्ये आल्या होत्या आणि या षटकामध्ये आपण पाहायला गेलं ना, तन्मय मापाडीच्या आल्यात 20 धावा आणि आता सुरुवात झाली, वेळ आली ती गावदेवी पांशेल टीमची. तब्बल 30 धावा धावफलकावरती. लॉस ऑफ 2 विकेट. नक्कीच आवाज पाहायला मिळते. वेल खरं तर बदलत असते, याचा अभ्यास उत्तम उदाहरण गावदेवी पांशेल टीमची आपण पाहिला. बॅटिंग आपण पाहिलं 2 ओव्हरमध्ये जरूर पकड जमली होती. सुरुवात चांगली गेली होती. वयाल टीमनं RSK वयाल या नावाने करता टीम खेळते आणि आपण असं म्हणतात ना, रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. अगदी मनात जिद्द असावी जिंकण्याची. नशीब बदलो न बदलो, वेल ही नक्की बदलते. वेल बदलली आता गावदेवी पांशेल टीमसाठी. 30 धावा धावफलकावरती लागल्यात आफ्टर 3 ओव्हर्स एंड. अगदी शेवटच्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आता सुरू होईल. संदीप म्हात्रे आपण पाहायला गेलं एक्सपिरियन्स खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आता गोल्डन ट्रॅक वरती तयार झालेत. हर्षल तांडेल स्ट्राइक एंड वरती. या बॅटचा बॉल हर्षलनं आसमान दाखवलं संदीपला. बॉलला फेकून दिलंय सीमारेषा पार. एट संपा स्कॉर 6 रन्स. आपण पाहायला गेलं अगदी आपण पाहायला गेलं गोटीराम कर्णूक यांच्या स्मरणार्थ खरतर ही टीम मैदानाच्या आतमध्ये खेळतीय गावदेवी पांशेल. यस, तिसरा पंचांची मागणी. गोलंदाजच्या ऍक्शन वरती अक्षय पॅटकने घेतला आणि संदीप पाटील सर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये नक्कीच आपला पाहायला मिळते. गोलंदाजाच्या ऍक्शन वरती नक्कीच आक्षेप घेतला, परंतु त्याच्यावरती आता करडी नजर असेल आमचे. आपण पाहिलं संदीप पाटील सर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये. टीमची टोटल 36. मयूर कर्णूक यांच्याकडून लगातारच्या 3 षटकारांसाठी 1500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. यावेळेस पहा बिस टायमिंग होतं, मारायचं कुठे होतं, बॉल गेला कुठे. आणि आपण पाहायला गेला वाईडिश लॉंगनला क्षेत्ररक्षक गणेश पवार या बॉलवरती एक सिंगल प्राप्त होईल. टीमची टोटल सिंगल बदलली जाईल. अपडेट स्कोर कार्ड वरती 37 धावा यावेळेस पाहायला मिळतील. 37 धावा धावफलकावरती आहेत. आपण जर पाहायला गेलं नक्कीच ड्यू फॅक्टर, परंतु असं काय वाटलं नाही अगदी महागुरु ड्यू फॅक्टर काय इफेक्ट करेल, कारण खूप सारा धावा आहे खेळपट्टीवरती आपण पाहिल्यात आणि आतापर्यंत 37 या अंकावरती जाऊन पोहोचली टीम स्वर्गवासी गोटीराम कर्णूक पांशेल टीम. 37 धावा धावफलकावरती 37. जय स्ट्राइक एंड वरती. संदीप म्हात्रे एक्सपिरियन्स अनुभवी खेळाडू ऑन साइडच्या दिशेने ऑन ड्राईव्ह केलाय. तेजस डीप मेडिकल क्षेत्रातून येतील बॉलवरती दूरवरून एक सिंगल या बॉलवरती. टीमची टोटल 38 या अंकावरती. स्लॉगरचं षटक आहे, ग्रामीण भाषेमध्ये हाणामारीचं षटक त्याला म्हटलं जातं. परंतु संदीप म्हात्रे त्यांचा एक्सपिरियन्स वापरता कित्येक वर्ष या खेळाडूने अगदी आपण पाहिलं वया गावाची सेवा या क्रिकेटच्या माध्यमातून केली आणि अद्यापर्यंत त्याला माहिती आहे निर्णायक षटक आहे. कमी धावसंख्येवर जर रोखलं पांशेल टीमला तर आपल्या टीमसाठी खूप चांगलं बनेल, बेनिफिट असेल आपल्या टीमसाठी. आणि तेच करताना संदीप यावेळेस बॅटची एज होती, परंतु यावेळेस पाहावं लागेल क्षेत्ररक्षण झालं चांगलं, परंतु एकच जाप या बॉलवरती येईल आणि टीमची टोटल जाऊन पोहोचेल तब्बल 39
या अंकावरती. लॉस ऑफ 2 विकेट. 39 धाबा धावफलकावरती आहेत. खूप चांगली स्पर्धा. वयाल आपण पाहायला गेलं त्यांच्या विरोधात पानशील आपण दोन्ही टीम पुरस्कृत केल्या गेल्यात. एक स्वर्गवासी गोटीराम कर्णूक त्यांच्या पानशील, दुसऱ्या बाजूला RSK वयाल. आपण पाहतोय जल्लोष होतोय रत्नागिरीचे चिपलून. भावा मार तू उचलून षटकार आलाय या बॉल वरती आणि टीमची टोटल जाऊन पोहोचले तब्बल 45-45. लॉस ऑफ 2 विकेट. ऍक्सलेट करण्यास सुरुवात केली होती जयनं आणि त्याच्यामध्ये सातत्य. 45 धावा धावफलकावरती. आता खेळाडू कक्षामध्ये देखील खूप सारी जल्लोष आवाज पाहायला मिळतो. अगदी पहिलं षटक अगदी विकेट मेडन आलं होतं आणि तदनंतर अगदी कमबॅक केला. कमबॅक खूप महत्वाचं होतं. संघर्षांना सामोरं गेले आणि आपण पाहायला गेलं संघर्षांना सामोरे जात अगदी यशाचा अगदी शिखरावरती आता स्वार झाल्यात. स्प्रे टीमची टोटल 45 अंकावरती जाऊन पोहोचली. आपण पाहायला गेलं या षटकात काही चेंडूचा खेळ अद्यापही बाकी आहे आणि 45 वरती जाऊन पोहोचले. पहिलं षटक मेडन येऊन सुद्धा यावेळेस बॅटची कडा नक्कीच आपण पाहतोय. शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक आहेत राहुल. बॉल वरती येतील एक सिंगल, परंतु रनच नाही. त्या ठिकाणी एकच सिंगल शेवटच्या बॉल वरती नक्कीच येईल आणि टीमची टोटल जाऊन पोहोचेल 46-46. पूर्वार्धाचा खेळ जाय समाप्त आणि स्वर्गवासी गोटीराम कर्णूक गावदी पानशील टीमच्या धावा आहेत 46. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर आता दुसऱ्या सत्रामध्ये RSK वयाल टीमला करायचे धावा 4 षटका अर्थातच 24 बॉल आणि 47चा पाठलाग जरूर करायचा. RSK वयाल या टीमला पाठलाग कसा राहील परंतु पाहिलं जाईल. परंतु आपण पाहायला गेला पहिला सत्राचा खेळ कमालीचा पाहायला मिळाला. कमबॅक काय असतं ते अगदी स्वर्गवासी गोटीराम कर्णूक गावदी पानशीला टीमने दाखवलं. हर्षलचं कौतुक असेल. अगदी संकटामध्ये टीम होती, स्ट्रगल करत होते बॅटर. त्या ठिकाणी पहिलं षटक विकेट मेडन आलं होतं. तदनंतर 3 षटकामध्ये अगदी आपण पाहायला गेलं तर नक्कीच कमालीचं कमबॅक पाहायला मिळालं. दुसरं षटक कविश पवारचा उल्लेख केला. 10 धावा त्यांनी खर्च केला. तिसरं षटक तन्मय मापाडीनं फेकलं. त्याने धावा खर्च केला 20 आणि अगदी पाहतं चौथं षटक अंतिम षटक फेकलं गेलं संदीप म्हात्रे या गोलंदाजानं. त्याने धावा केला तर खर्च केला तब्बल 16 आणि अद्यापर्यंत टीम जाऊन पोहोचली ती अगदी 46 अंकावरती. लॉस ऑफ 2 विकेट. सुरुवातीचे धक्के अगदी सुरुवातीलाच आले होते पहिल्या षटकामध्ये आणि तदनंतर केलं अगदी या पानशील टीमनं कमबॅक आणि आता टार्गेट समोर RSK वयाल टीमच्या समोर 47. 24 बॉल आणि 47चा पाठलाग करायचा. चला पाणी मैदानाच्या आतमध्ये घेऊन जा. विनंती असेल पण मैदानाच्या आतमध्ये पाण्याची पूर्तता करा. परंतु गरज असेल 24 बॉल आणि 47 या धावसंख्येची. आपण पाहायला गेलं दानशूर व्यक्तिमत्व देखील त्यांचं योगदान देखील खूप महत्वाचं. मॅचसाठी स्वखुशीनं सर्वांनी या ठिकाणी मदत केली. असे दानशूर व्यक्तिमत्व मॅन ऑफ द सिरीजची आपण बाईक पाहतोय ती पुरस्कृत केले गेले. सन्माननीय साईराज इंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर अनिल चव्हाण यांच्या माध्यमातून. त्यानंतर आपण पाहतोय उत्कृष्ट फलंदाज त्याच्यासाठी बायसिकल सन्माननीय वडगावचे उद्योजक नंदुशेठ जांभूळकर यांच्या माध्यमातून. उत्कृष्ट बॉलरसाठी आपण पाहायला गेलं बायसिकल आहे ती वडगावचे उद्योजक सन्माननीय बाबूशेठ जांभूळकर यांच्या माध्यमातून प्रदान केली आहे. त्यानंतर उत्कृष्ट फिल्डरसाठी देखील बायसिकल आपण पाहतो पुरस्कृत केली. माजी सरपंच वडगाव संतोष शेठ ठोंबरे यांच्या माध्यमातून आणि संपूर्ण पाण्याची व्यवस्था संपूर्ण स्पर्धेमध्ये केली आहे. जय मल्हार ग्रुप कैरे यांच्या माध्यमातून प्रत्येक मॅचसाठी मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी सन्माननीय दीपक शेठ ठाकूर व संदीप शेठ काटोले यांच्या माध्यमातून. त्याचबरोबर SDB ब्रँडची कॅप संकेत शेठ पाटील कैरे यांच्या माध्यमातून. त्यानंतर संपूर्ण स्पर्धेसाठी बॉल या ठिकाणी पुरस्कृत केले आहेत सूरज शेठ जंगम व रोशन शेठ जंगम यांच्या माध्यमातून. आणि महत्वाची आपण पाहायला लाईटची व्यवस्था अगदी केली सन्माननीय सुजीजी मुंडे यांच्या माध्यमातून. आणि प्रत्येक मॅन ऑफ द मॅच मध्ये आपण पाहायला गेलं रेडबुल दिली जाते एनर्जी ड्रिंक प्रतीकजी भालेकर यांच्या माध्यमातून नक्कीच. आणि आपण पाहतो एकविरा DJ चांगली सॉन्ग क्वालिटी विथ क्लॅरिटी ते पुरस्कर्ते आहेत नंदकुमारजी पाटील, गणेशजी पाटील, पद्माकरजी पाटील, हरेशजी पाटील आणि
विद्यमान सदस्य सन्माननीय सौभाग्यवती आपण पाहतोय जयश्री पाटील यांच्या माध्यमातून अगदी पारितोषिकालय अगदी मयूरजी कर्णुक यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटसाठी 300 रुपयाचा कॅश प्राइज अगदी 500 टीमच्या गोलंदाजांसाठी. पण 47चा पाठलाग आता करायचा RSK वयाल या टीमला. सन्मानी आपण पाहतोय राहुल शेठ गायकवाड बक्षिसांचा पाऊस या ठिकाणी वयाल टीमसाठी सपोर्ट करण्यासाठी ते देखील दाखल आहेत. आणि सपोर्ट स्टाफ देखील खूप महत्त्वाचा असतो कारण ते स्वखर्चानं अगदी आपल्या गावच्या अगदी या खेळाडूंना गावासाठी गावाच्या नावासाठी सपोर्ट करण्यासाठी येत असतात. आणि आपण पाहायला गेलं त्यांना देखील धन्यवाद दिलं गेलं पाहिजे. राहुलजी गायकवाड आणि राहुल शेठ गायकवाड आणि संजय शेठ गायकवाड आपण सचिन शेठ गायकवाड आपण मुख्य व्यासपीठावरती नक्कीच आपल्या देखील सहर्ष स्वागत. 47चा पाठलाग करायचा आहे अगदी सुदर्शन पाटील सर नक्कीच आपण पाहतोय आणि तो पाठलाग यशस्वी राहील का ते पाहिलं जाईल. चला मॅचला सुरुवात करा. महेश म्हात्रे आणि तेजस देशमुख ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. तेजसचा खेळ देखील कमालीचा राहिला प्रभावित केलाय आजच्या संपूर्ण रात्रीमध्ये या खेळाडूंना. आपण बरेचसे प्रेक्षक वर्ग देखील अजून 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून जोडले गेले आहेत. चांगली वाहिनी आहे. संदेश पाटील संपूर्ण टीम आपण पाहतोय त्यांची खूप सारी मेहनत. 24 लाईव्ह इव्हेंट्स सध्याच्या घडीला ट्रेंडिंग वरती असलेली वाहिनी चांगली क्वालिटी विथ क्लॅरिटी साठी ओळखली जाते. आणि सध्याच्या घडीला 3 लाख सबस्क्रायबरचा पल्ला त्यांनी नक्कीच गाठला. आणि येणाऱ्या कालावधीमध्ये अगदी आपण पाहायला गेलं त्यात आणखीन भर पडली जाईल आणि वाहिनी अगदी उंच शिखरावरती आणखी आवाज पाहायला मिळेल. मॅचला सुरुवात होईल. गोल्डन ट्रॅक वरती गोलंदाज कल्पेश कुरंगले पहिल्या षटकासाठी. स्ट्राईक एंड वरती आपण पाहतो महेश म्हात्रे डावखुऱ्या हाताचा फलंदाज त्यांच्या समोर डावखुऱ्या हाताचा गोलंदाज यावर अशी बॅटल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. पहिलाच बॉल अगदी आपण पाहायला लागेल नक्कीच सर्व खेळाडू जास्त उत्साह त्यांच्यामध्ये. त्यांना माहिती आहे महेश म्हात्रेची विकेट खूप महत्वाची आहे या मॅच मध्ये. परंतु आपण पाहायला गेला उत्साह कशासाठी होता अगदी डॉट डिलिव्हरी पहिलीच आपल्याला पाहायला मिळेल. चालू मॅचला सुरुवात करा. फील्ड सेटअप करा. पहिलाच बॉल फास्ट अँड फ्युरियस डिलिव्हरी आपण पाहायला गेलं. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज आहे त्याच्यासमोर डावखुऱ्या हाताचा बॅटर आहे. ही चांगली बॅटर पाहायला मिळेल. परंतु डावखुऱ्या हाताचे गोलंदाज जास्त करून उजव्या हाताचे बॅटर्स असताना त्यांना करता प्रॉब्लेम क्रिएट करत असतात. परंतु महेश म्हात्रे पहिलाच बॉल वेगानं फेकला करपेशनं. आणखीन एक आवाज चांगला बॉल आवाज पाहायला मिळाला. अगदी अनप्लेबल डिलिव्हरी नक्कीच बीट झाले बॅटर्स. सलगची दुसरा डॉट बॉल आपण पाहतोय. दुसरी सुरुवात पहिल्या सत्रामध्ये महेश म्हात्रे यांनी केली होती. त्याची सुरुवात तर केली अगदी कल्पेश कुरंगलेनं. सलगचे 2 डॉट बॉल आपण पाहतोय कल्पेशचे. आणि आपण पाहायला गेलं 27चा पाठलाग करायचा त्यामुळे अगदी डॉट बॉल येणं अगदी आपण पाहायला गेलं बेनिफिट असेल फिल्डिंग करणाऱ्या स्वर्गवासी गोटीनाम कर्णुक गावदेव पानशील या टीमसाठी. RSK वयाल पुरस्कर्ते आपण पाहतोय अनिल शेठ डुकरे त्याच्या माध्यमातून हा संघ पुरस्कृत केला गेला. आणखीन एक वेगवान फास्ट अँड फ्युरियस डिलिव्हरी. फुटवर्कचा अभाव दिसून येतो महेश म्हात्रेच्या बॅटिंगच्या माध्यमातून. असं म्हणतात ना मोबाईल मध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क खूप महत्वाचा. नक्कीच आपण पाहतो जसं मेडन षटक पहिल्या सत्रामध्ये महेश म्हात्रेने टाकलं त्याच्या अगेन्स्ट त्याच्या विरोधात आता कल्पेश कुरंगले टाकेल का हा प्रश्न आपण पाहतोय. त्यावेळेचा टॅप केला बॉलला. टॅपिंग क्रिकेट समोरच्या दिशेला अलंग द कार्पेट फटका. एक धाव यावेळेस
मिळायला जाईल, पण प्रतीक्षा करावी लागली अगदी चौथ्या बॉलची खातं ओपन करण्यासाठी. अगदी RSK वायाल टीमला सत्यजितचा पाठलाग करत असताना एकदा धावफलकावरती गोलंदाजीला आपण पाहायला गेला बॉलिंग लाईनअप अतिशय स्ट्रॉंग आहे पांचील टीमचा, आणि ते दाखवलं सुरुवातीच्याच ओव्हरमध्ये. आपण पाहतोय 6 असताना पहिल्या षटकामध्ये कल्पेश कुरंगलेनं महेश म्हात्रे सारख्या अगदी मातब्बर खेळाडूला शांत ठेवलं होतं सुरुवातीच्या 3 बॉलवरती, आणि चौथ्या बॉलवरती आली सिंगल, आणि म्हणजे खातं ओपन झालं टीम RSK वयाल या टीमचा 1 धावफलकावरती. बरेचसे प्रेक्षक अगदी वयाला सुद्धा पांशील 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून घर बसला नक्कीच थेट प्रेक्षेपण पाहत आहेत. यावर स्विचचा फटका, चांगला फटका, चांगला माइंड सेट, क्वालिटी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये केलं जातं. तेजस देशमुखच्या बॅटरच्या माध्यमातून आला या बॉलवरती चौकार. टीमची टोटल जाऊन पोहोचले 5 अंकावरती, 5 धावफलकावरती सत्यजितचा पाठलाग करत असताना तेजस अगदी इन फॉर्म मध्ये, आणि आता त्याचा फॉर्म अगदी सातत्याने आपण पाहतोय. कन्सिस्टन्सी खूप महत्वाची, आणि यावेळेस तीच पाहतोय. अगदी पहिला बॉल फेस करत असताना त्यांनी स्विच हिटचा प्रयत्न केला तर कठीण असं, परंतु तो आपण पाहायला लागला फेवरेट शॉट त्याचा असावा. टीमची टोटल 5 या अंकावरती. यावेळेस पहा उडवायचा तो ऑन साईडच्या दिशेने, परंतु आडव्या बॅटनं केल्याचा प्रयत्न फसला. डॉट डिलिव्हरी आणखीन एक आपण पाहिली. टीमची टोटल 5 या अंकावरती पाहतोय. पहिलं षटक संपलं, आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर कमालीची आवाज सुरुवात केल्या पांचील टीमच्या. अगदी कल्पेशनं फक्त वैयक्तिक षटकामध्ये धावा खर्च केला 5, आणि आता करायचे आहेत 18 बॉल्स आणि 42ची गरज असेल अद्यापही बॅटिंग करणाऱ्या RSK वयाल या टीमला. 18 चेंडू 42ची गरज असेल. न्यू बॉलर आपण पाहतो जय अप टू द मार्क आता दाखल झाली आहेत. खूप महत्वाची मॅच आपण पाहायला गेलं. या टीमचे A1 क्वालिटी ऑलराऊंडर अगदी आपण पाहतोय हर्षल यांच्यानंतर जय यांचं नाव घेतलं जातं. या खेळाडून अगदी कमी वयामध्ये आपलं नाव प्रस्थापित केलं या टेनिस क्रिकेटच्या पटलावरती. पांचील गावासाठी या खेळाडूंना जय वानखळे याबाबत चांगले खेळाडू, आमचे चांगले मित्र आहेत, आणि याबाबत ते गोल्डन ट्रॅकवरती. अगदी आपण पाहायला गेलं शुभम म्हात्रे यांचा देखील सपोर्ट आहे वयाल टीमला. गावची टीम खेळ करते. यावेळेस आणखीन एक चांगली डिले अवेस पाहायला मिळाली. अगदी जेव्हा शुभम अगदी दुसरी टीम खेळ करत असते, आपण समालोचन करत असतो, आपल्याला अगदी पाहायला मिळतं आपल्याला फक्त दोन्ही साईडने बोलायचं असतं. पण आता शुभम आता शांत आहेत, त्यांना माहिती आहे वयाल टीम आपण पाहायला गेलं त्यांचा सपोर्ट देखील वयाल टीमला महेश म्हात्रे असतील, कारण पाठीराखी खूप महत्त्वाची भूमिका बजावत असतात, आणि आपण पाहिला बराचसा सपोर्ट वयाल टीमला. आणि अद्यापर्यंत आपण पाहायला गेलं 17 बॉल्स, आणि आता गरज असेल 42 या अंकाची. शपथ झाले, चॉप केला बॉलला. हर्षल तांडेल बॉलवरती येतील, आणि आवाज पकडला झेल आणि संपवला महेश म्हात्रे यांचा या मॅच मधील खेळ. मोठी गोल्डन विकेट, जोर का झटका, दी रेस लगा. महेश म्हात्रे बॅक टू द डगआउट. पहिली विकेट आपण पाहिला क्रुशियल मोमेंट वरती आला. मॅच मध्ये ट्विस्ट आता नक्कीच निर्माण झाला. 16 चेंडू आता 42 ची गरज असेल. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहू शकतो अगदी या स्पर्धेचे सर्व सन्माननीय कार्यसम्राट अगदी सुरेशदादा पाटील, तदनंतर अगदी सन्माननीय अविनाशदादा पाटील, हरेशजी पाटील असतील, नंदकुमारजी पाटील, आणि आपण पाहायला गेलं विनय पाटील, संकेत पाटील, आपण पाहायला गेलं रोहितदादा पाटील, सिद्धू पाटील, अगदी संपूर्ण SDP, कुंदन पाटील, खूप सारी मेहनत त्यांची देखील राहिली. आणि बाक्यमान रजत पाटील अगदी नाव लौकिक खेळाडू आहे. कैरे टीमने खूप कमालीचा. अंकितजी मालुसरे यांनी सांगितलं होतं सगर पाटील यांचा फॉर्म चिंतेचा विषय बनला होता. ते फॉर्म मध्ये जसे आले ना तसं टीमने कमबॅक केला. पंकज ओमले आपण पाहायला गेलं असेल, त्यांचा देखील आपण पाहायला खेळ कमाल राहिला, परंतु आता गरज आहे येणारे 16 बॉल आणि 42 ची गरज आहे. अगदी आजच्या रात्रीचा जो हिरो ठरला गणेश पवार आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. लक फॅक्टर देखील गणेश पवारच्या बाजूने. शुभम आपण पाहिलं असेल जेव्हा लाईव्ह मॅच तुम्ही पाहत असाल ना, आणि परंतु लक पेक्षा 99% मेहनत आणि 1% लक नशीब. उडवला बॉलला समोरच्या दिशेला, एलिमिनेशन कमी आहे. 1 बाउन्स बॉलला फील्ड करतील क्षेत्ररक्षक, परंतु एक सिंगल या बॉलवरती मिळाली जाईल. समीकरण आता बनेल येणारे 15 बॉल बाकी असतील, आणि गरज असेल आता 41 या धावसंख्येची. 15 चेंडू 41 धावसंख्येची गरज आहे. मॅच ऑन आहे. आवाज गुलाबी थंडी, परंतु मॅचची गरमाट नक्कीच आपल्याला पाहायला मिळते.
कारण असं म्हटलं जातं ना, तुम्हाला जर अगदी SDB ट्रॉफी तुमचं स्वप्न असेल, तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल. स्वप्न मोफतच असतात शुभम, परंतु त्यांचा पाठलाग करण्यासाठी करावी लागते ती मेहनत. तुमच्यामध्ये असलेली जिद्द चिकाटी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये दाखवावी लागते. 15 चेंडू 41 ची गरज. यावेळेचा बॉल, विकेटची संधी. यस, विट्स टेकन, सेफ अँड आहेत क्षेत्ररक्षकाचे. यावेळेस कमालीचा चेल टिपत अगदी धक्का दिला RSK वयाल या टीमला. मोठा धक्का आपण पाहतोय. तेजस देशमुख यांच्या स्वरूपात आघाडीचे बॅटर्स झालेत बाद. आता अडचणीमध्ये वाढ होते. RSK वयाल टीमच्या कमबॅक केलाय. अगदी आपण पाहतो स्वर्गवासी गोटीराम कर्णूक गावदेवी पानशील टीमनं या मॅच मध्ये शिरकाव केला की काय असं वाटावं लागलं. कारण अगदी सुरुवातीचे 2 धक्के ज्यांनी अख्खी रात्र आपण पाहिला, पहिली रात्र गाजवली होती. महेश म्हात्रे आणि तेजस देशमुख जसे महेश म्हात्रे बाद झाले तसे ते देखील अगदी तंबूच्या दिशेने परतले. आता गणेश पवार यांच्यावरती जबाबदारी आहे. त्यांनी प्रेशर हँडल केलं होतं मागच्या मॅच मध्ये. आता त्यांच्यावरती आपण पाहायला गेलं दडपण असेल. दडपण तर असतंच ना शुभम, कारण अगदी आपण पाहायला गेलं बरेचसे पाठीराखे आहेत. आपण मैदानाच्या बाहेर अगदी समालोचन करत असताना म्हणत असतो की षटकार यायला पाहिजे की चौकार यायला पाहिजे, पण जो मैदानाच्या आतमध्ये असतो ना केलपट्टीवरती त्यालाच माहिती आहे काय सिच्युएशन असते आणि काय परिस्थिती असते. कारण एवढ्या सर्वांना त्याला तोंड द्यायचं असतं. त्याच्या विपरीत गोलंदाजाला अगदी तुम्हाला चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये करावाचा असतो. परंतु गरज असेल येणारे 14 बॉल आणि 41 धावसंख्येची गरज असेल. न्यू बायटर मैदानाच्या आतमध्ये दिलीप पवार, आणखीन एक जुना जाणता खेळाडू, एक्सपिरियन्स. यावेळेस पहा ऑफ साईडच्या दिशेने आपण पाहायला गेलं डीप एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हर पॉईंटच्या दिशेने बॉलला खेळून काढलं. एक सिंगल या बॉलवरती, सिंगल डबलने फरक पडणार नाहीये. अगदी पानशील टीमला 13 चेंडू आता 40 ची गरज. निर्णायक बॉल असेल अगदी या मॅच मध्ये, कारण तुम्हाला प्रेशर जर रिलीज करायचं असेल तर रिलीज करणारा फटका तुमच्या बॅट मध्ये नेणं अत्यंत गरजेचा. शेवटचे 13 बॉल आणि गरज आहे 40 धावसंख्येची. जय, चांगला फटका बॅक टू द बॉलर आपण पाहतोय. समोरच्या स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. एकच झाप या बॉलवरती आल्या. याचाच अर्थ शेवटच्या आता 12 बॉल्स, अर्थात 2 षटका बाकी असतील आणि आता गरज असेल तब्बल 39 या धावसंख्येची. 12 चेंडू 39 ची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. टीमची टोटल धावफलकावरती आपण पाहतो 8 धावा धावफलकावरती. लॉस ऑफ 2 विकेट. पहिलं षटक आपण पाहिलं कल्पेश कुरंगलेचं, अगदी त्याने धाबा खर्च केला फक्त 5 पहिल्या षटकामध्ये. आणि दुसरं षटक आपण पाहतो जय वानखले, या टीमचा यंगस्टर अगदी सितारा, आणि त्याने चमकदार कामगिरी केली आपल्या टीमसाठी. धाबा खर्च केला त्यांनी फक्त 3 आणि 2 विकेट. अगदी आपण पाहायला गेलं 9 चेंडू आणि 28 धावसंख्येची मॅग्निफिसंट इनिंग त्याची आपण पाहिली. म्हणजे चांगला ऑलराऊंडर आहे सर या टीमचा, आणि त्याने खेळ तसा केलाय मैदानाच्या आतमध्ये. 12 चेंडू आता गरज आहे 39 या धावसंख्येची. प्रतीकजी मोरे आपण पाहतोय, देवेंद्र पाटील यांचं देखील खूप सारं सहकार्य नक्कीच राहिलं. आपण पाहतो शेवटचे 12 बॉल 39 ची गरज असेल. सर्वांच्या नजरा मॅच कडे लागल्यात. कोण जिंकणार, पानशील की वयाल? SDP ट्रॉफी सर्वांचं स्वप्न आहे. आपण पाहायला गेलं ट्रॉफ्याज देखील अगदी मनाला आकर्षक करणार ट्रॉफ्याज आहे. आयोजन देखील आपण शुभम पाहतोय A1 क्वालिटीचं आयोजन आहे. कारण आपण पाहतोय सुरेशदादा पाटील आणि अविनाशदादा पाटील यांचं आयोजन, संपूर्ण कैरे ग्रामस्थ. यावेळेचा बॉल हॅमर स्ट्रोक अगदी या बॉलवरती शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक थोडंसं फंबल, पण तो एक धाब आली. सिंगल डबलने इक्के दुक्के से कुछ नाही होगा, हिंदीमध्ये असं म्हटलं जातं ना. आता मोठ्या फटके त्यांची खूप गरज आहे, ती गरज भागवावी लागेल. 11 चेंडू 38 ची गरज आहे. कारण असं म्हटलं जातं ना, क्षेत्र कोणतंही असो कष्टाला पर्याय नाही, आणि कष्ट जर प्रामाणिक असतील तर यशाला देखील पर्याय नाही आहे. याबस पहा बॉटम बॉलचा याबस चांगला संपर्क नाही आहे. डीप मधून कल्पेश बॉलवरती येतील. एक सिंगल या बॉलवरती आली आहे जिथे गरज होती 11 चेंडू आणि 38 धावसंख्येची. आता गरज असेल येणारे 10 बॉल्स आणि 37 धावसंख्येची. शेवटचे 10 बॉल्स 37 धावसंख्येची गरज आहे. याबसचा बॉल चांगला स्ट्रोक आहे डीप कव्हरच्या रिजन मध्ये. एक धावता कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न डेंजर एंड कडे तो, पण तो फेकी थोडीशी खराब, आणि 2 धावा सहज पद्धतीने कंप्लीट झाल्यात. 9 चेंडू शेवटचे शिल्लक आता असतील आणि गरज असेल 35 या धावसंख्येची. परंतु आपण जसे अगदी चेंडू फडले जातील प्रेशर क्रिएट होईल, कारण धावसंख्येचा डोंगर आपण पाहायला गेला तो चढताना सध्या तरी आपण पाहायला गेला. बॅलन्स सिच्युएशन मध्ये वयाल टीम कमबॅक करणं या टीमला देखील माहिती आहे. पवार की पॉवर, पवार की पॉवर. यावच पहा उडवलाय बॉलला.
क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी फील्ड करतील, तत्पूर्वी 2 धाबा नक्कीच प्राप्त केल्या जातील, परंतु मोठे फटके वंचित ठेवलं जातं. गोलंदाजाचं कौतुक असेल, हर्षल तांडलनं जबाबदारी घेतली स्वतःवरती. टीमचे कॅप्टन आहे सर सेनापती. आता येणाऱ्या 8 बॉल 33 ची गरज असेल. हे 2 बॉल खूप अगदी महत्वाचे असतील या मॅच मधील. 8 चेंडू, आता गरज आहे 33. वेगवान, फास्ट अँड फ्युरियस डिलिव्हरी. आपण पहिला टप्पा पाळल्यानंतर खालच्या दिशेने बॉल राहिला. अगदी आपण पहिला ईशानच्या मागे अनिल कुरंगले यांना आपण पाहतो. अजून एक एक्सपिरियन्स खेळाडू या टीमचे, पण हर्षलनं जबाबदारी घेतली. शेवटचे 7 बॉल आता बाकी आहेत, 33 ची गरज आहे. यावेळेचा मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतील परंतु बॉल पर्यंत पोहोचले नाही. या बॉलवरती एकच धाव नक्कीच प्राप्त होईल. नक्कीच आपण पाहतोय षटक क्रमांक 3 या ठिकाणी संपला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 47चा पाठलाग करत असताना 15 धावा, लॉस ऑफ 2 विकेट फलकावरती आहेत. त्या म्हणजे आपण पाहतो RSK वयाल टीमच्या आता करायच्यात 6 मध्ये 32 धावा. 6 मध्ये 32 ची गरज आहे अद्यापर्यंत. आपण पाहतोय खूप महत्वाची मॅच आहे, कारण SDB ट्रॉफी प्रत्येकाचं स्वप्न राहतं. अगदी आपण पाहायला गेलं ही स्पर्धा दुसऱ्या पर्वामध्ये पदार्पण करते. रायगड जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय आपण पाहतो सौभाग्यवती पद्मताई सुरेशदादा पाटील यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून आयोजित केलेली अगदी नाईटची स्पर्धा. आणि आपण पाहायला गेलं शनिवारच्या सॅटर्डे मध्ये नक्कीच आपण पाहतोय नामदार या ठिकाणी आदित्यताई तटकरे यांची उपस्थिती आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. आज आपण पाहायला गेलं संघर्ष योद्धा सुधाकर भाऊ गारे यांची उपस्थिती आपण पाहिली, जनतेच्या मनातील आमदार. परंतु मॅच आपण पाहतो 6 चेंडू 32 ची गरज आहे. यावेळेस अशा प्रकारचे चेंडू आले म्हणजे आपण पाहिलं डॉट बॉल. आता मॅच मध्ये पकड बनवतील पानशील टीमची आणि बागफुट ढकललं जाईल ते म्हणजे वयाल टीमला. 5 चेंडू आता 32 ची गरज. अगदी 5 षटकार जरी आले शुभम तरी मॅच विजय होऊ शकत नाही, कारण कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. परंतु क्रिकेट हा खेळ अगदी रंग बदलणार आहे. काय होईल यावर हुकचा फटका, मिस टायमिंग, नो मास लँड मध्ये सेफली लँड झाला बॉल आणि एक सिंगल. आता जल्लोष डगआउट मध्ये असेल गावदेवी पानशील टीमच्या. करायचे आता 4 मध्ये 31 धावा. पाठीराखे खुश असतील खेळाडू कक्ष. नक्कीच आपण पाहायला गेलं अगदी वयाल टीमचा थोडासा नाराज. याच पाठीराखांचा जल्लोष होतोय. 4 चेंडू आता 31 धावसंख्येची गरज आहे अद्यापही विजयासाठी वयाल टीमला. अगदी 4 लिगल डिलिव्हरी आणि विजय असं इक्वेशन अगदी समोर आहे, परंतु पानशील टीमच्या परंतु वयाल टीम 4 चेंडू 31 ची गरज आहे. वेगवान आणखीन आता जल्लोष आणखी वाढलाय पाठीराख्यांचा. 4 चेंडू 31. पहा दर्दी प्रेक्षक, दर्दी पाठीराख्यात. आणि आता गरज आहे शेवटचे 3 बॉल 31 धावसंख्ये. जसे डॉट बॉल पडले जातात तसा जल्लोष वाढला जातोय गावदेवी पानशील या टीमचा. मयूरजी कर्णूक आपण पहिला पुरस्कर्ते आहेत, ते देखील खुश असतील. स्वर्गवासी गोटीराम कर्णूक गावदेवी पानशील टीम अगदी विजयाच्या जमीन जाऊन पोहोचले. शेवटचे 2 बॉल. आता गरज असेल 31 धावसंख्येची. स्वप्न होतं गावदेवी पानशील टीमचं. राहुल गायकवाड टेन्शन मध्ये आलेत, परंतु मयूर शेट कर्णूक आता फॉर्म मध्ये आलेत. फटका सुरेख आहे, मरीन ड्राईव्ह पेक्षा सुंदर फटका, परंतु उशीर झाला या फटक्याला. शेवटचा 1 बॉल आता बाकी असेल सर, आणि गरज असेल 27 धावसंख्येची. पहिल्या रात्रीमध्ये SDB ट्रॉफी मोठं प्लॅटफॉर्म गावदेवी पानशील. स्वर्गवासी गोटीराम कर्णूक गावदेवी पानशील पोहोचेल का? फक्त 1 पाऊल 1 बॉल दूर आहे. जल्लोष नक्कीच होईल. मयूर शेट कर्णूक अगदी आपण मला पुरस्कर्ते आहेत. आतुरता संपेल का? यस षटकार आलाय की का आलाय, परंतु यावेळेस SDB ट्रॉफी पहिली रात्र अगदी स्वर्गवासी गोटीराम कर्णूक गावदेवी पानशील टॉप 5 मध्ये क्वालिफाय करणारी पहिली टीम ठरली. हार्ड लक वॉयल टीम.
आहे. जल्लोष तर होईल परंतु मॅन ऑफ द मॅच या शेवटच्या मॅचचा 9-0 मध्ये 28 धावसंख्येची ती इनिंग, एक षटक हाताळलं, 3 धावा खर्च केला, 2 विकेट त्याच्या नावावरती. क्रुशल मॅच मध्ये क्रुशल यावंच आपण पाहायला गेला, खेळ त्याचा पाहायला मिळाला. आमचे मित्र एवढ क्वालिटी ऑलराऊंडर या टीमचे स्वर्गवासी गोटीराम कर्णूक गावदेवी पांशील टीमचा जय वानगले ठरतात मॅन ऑफ द मॅच. चला जय आपण या. अगदी आपण पाहतोय खूप मोठी स्पर्धा आणि त्यांचा आनंद आपण पाहतोय, कारण या स्पर्धेचा ग्लॅमरच एवढा आहे ना. आणि अगदी टॉप 5 मध्ये क्वालिफाय केलंय स्वर्गवासी गोटीराम कर्णूक गावदेवी पांशील टीमला. हार्ड लक बॉयल टीम, परंतु पुरस्कार